मुलांना मारलं पाहिजे का? हो, मुलांना मारलं पाहिजे. विदिन 0.0 सेकंड्स ती बोलले हो. तू जेव्हा लहान होतीस, तुझे आई बाबा तुझ्यावर जेव्हा जसं वाढवलं तुम्हाला, त्याच्यामध्ये आणि तू आम्हाला वाढवलंस, ह्याच्यामध्ये काय फरक होता? तेव्हा तुला ह्याचे 4-5 गोष्टी सांगितल्या असत्या मी, हुकअप बिकअप आणि बॉडी काउंट, तेव्हा दिलं नसतं ना बस स्वातंत्र्य मुलीच्या बाबतीत. तुला का पाहिजे होतं मी व्हावं? मला तर माझ्या घरामध्ये अजूनही, आता बघू नातवंड काय करतात. ॲज अ फादर मी कसा असीन असं वाटतं तुला? ॲज अ फादर मी कसा असीन असं वाटतं तुला? छानच असशील. म्हणजे काय? छानच. म्हणजे काय, थोडं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर बाबा हे 5 मिनिटात संपेल. बब्बी बोलायला लागते, पॉडकास्ट वगैरे बघतेस की नाही तू? काय वाटतं तुला कसा असेल तुम्ही? स्ट्रिक्ट असेल, लव्हिंग असेल, स्ट्रिक्ट नसेल? नाही, लव्हिंग असणार. शेवटी वरून येतं ना झिरपत. येतच नाही. आपले पप्पा खूप लव्हिंग आहेत का? लव्हिंग आहेत असं थोडी आहेत. कधी? पजेसिव्ह आहेत, लव्हिंग आहेत, चांगले संस्कार केले तुमच्यावर, लक्ष असतं. बोलल्याने व्यक्त केल्यानेच प्रेम व्यक्त होतं असं पण नाही ना. काळजी करणं हे पण एक प्रेमाचा भागच आहे ना. काळजी करणं, विचारणं, फोन करणं सतत, हा पण एक त्याचाच भाग आहे ना. मग ते त्यांचा भाग झाला प्रेम व्यक्त करणं. तुझा वेगळा असेल, तू शब्दाने व्यक्त करशील, बरोबर ना. तू शब्दाने व्यक्त करशील आणि जो तो आपल्या किडसाठी असतोच ना तसा. तुझे पण काही स्वप्न असतील ना, बाबा असं मी करेन, मी तसं करेन. आता एक तुझ्या आवडीचा विषय ज्याला मला नावडीचा करायचा आहे. तर पहिला प्रश्न त्याच्यापैकी असा आहे की मुलांना मारलं पाहिजे का? हो, मुलांना मारलं पाहिजे. विदिन 0.0 सेकंड्स ती बोलले हो. जी गोष्ट चुकीची आहे ती त्याला तेव्हा त्या क्षणी पटकन कळली पाहिजे. एकदा प्रेमाने सांगून नाही कळली, दोनदा नाही तर तिसऱ्या वेळेला त्याला मारलं पाहिजे, आपल्या फटकवलं पाहिजे. म्हणजे की त्याला कळेल की हे चुकीचं आहे. त्याला पण काय माहितीच नाही ना की काय चांगलं आणि काय बरोबर आणि काय चुकीचं आहे त्यालाही माहिती नाही. तेव्हा ते त्याला त्याच्यातला डिफरन्स आपल्याला सांगितला पाहिजे. पण आधी लगेच आपण नाही मारत ना, आधी आपल्याला समजावून सांगतो, 2दा-3दा सांगतो, नंतर त्याला भाषेत, वेगळ्या भाषेत आपल्याला सांगायलाच पाहिजे. बरोबर. आता दुसरा प्रेमही तेवढंच द्यायला पाहिजे. नाईस, एंड चांगला केला. वाच सर्व नाही, प्रेमही दिलंच पाहिजे ना तेवढं. दिलं पाहिजे. रागवल्यानंतर तेवढं प्रेमाने जवळ घेऊन त्याला तेच सांगायला पाहिजे की मी का असं केलं. बरोबर. मग असे काही असतात पालक जे न मारता पण म्हणजे रेस करतात मुलांना, मग ते मुलं नीट नाही होत असं वाटतं तुला? काय वाटतं? मुलांच्या स्वभावामध्ये फरक असतो. काही मुलं मुळातच शांत असतात, ते इकडे तिकडे काही करत नाही, ते शांतपणे करत असतात. पण काही मुलं द्वाड असतात, ती त्यांची म्हणजे जसं रक्तात असतं ना तसं ते बाहेर येतं. वडील जसे असतील चंचल की मूल पण चंचल असतं. वडील शांत असतील, काही मुलं कशी असतात की कमी बोलणारी. पण तू आईचं काय नसतं का? आईचं काय नसतं का? खूप कमी असतं. वडिलांचे जीन्स जास्त असतात, ते तिथे पॉवरफुल ठरतात. अच्छा. हो. काही मुलं अशी असतात की खूप स्लो बोलणारी, म्हणजे हळू आवाजात बोलणारी, वरच्या आवाजात न बोलणारी, श्रियासारखे. आणि काही जण वरच्या आवाजातच बोलणारी असतात, मुन्नासारखे असतात. एका कुटुंबाचं पण असतं, आई वडील कसे बोलतायत काय त्याचं पण त्या मुलावर पडलेलं असतं. म्हणजे जीन्स आपण म्हणतो ना ते येत असतात तसे. माझं म्हणणं आहे की मारलं पाहिजे म्हणजे थोडी शिस्त ना, डिपेंड करतं त्या मुलाच्या वागण्यावरून, स्वभावावरून डिपेंड करतं की मारलं पाहिजे. पण आता अशी सिच्युएशन आहे की तुम्ही नाही मारू शकत मुलांना. आता जर तू पॅरेंटिंग वाईज बघितलंस तर आत्ताच्या मुलांना नाही, आता ते आहे थोडं की मारलं तर थोडं वेगळीकडे गोष्टी जातात. इव्हन तुझ्या शाळेत पण असेल, स्टुडंट्सला मारलं तर ते पोलीस कंप्लेंट होऊ शकते किंवा काही होऊ शकतं. अशा वेळी आपण ते वेगळ्या वर्गाने आपण करू शकतो ना, मुलांना पण कळतं ते. आणि तेव्हा मी म्हटलं का एक बाजू असं केल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूने असं पण करायला पाहिजे ना आपण. प्रेम पण त्या मुलांना कळलं पाहिजे की असं का वागले ते, असं का त्याच्या भल्यासाठीच आपण करतोय असं, तसं पण ठीक आहे, बरोबर आहे. पण आता मारणं नाहीच आहे अलाउड आणि आता त्याचं एक वेगळ्या ठिकाणी रूपांतर होऊ शकतं त्या गोष्टींचं. मग मुलांना शिस्त कशी लावायची? व्हॉट इज द, तुला काय वाटतं काय पद्धत आहे जी मुलांना
जर मार हात नाही लावू शकत, कारण आता मुलं एवढी हुशार आहेत ना की मुलं जाऊन कंप्लेंट करू शकतात. समजते तुला? मुलं समज आज 4थी 5वीतला मुलगा एवढा हुशार आहे, एवढे त्याच्याकडे ॲक्सेस आहे इंटरनेटपासून सगळ्याचा, तो जर बोला की मला खूप घरी मारतात, त्याचे आईबाबा जेलमध्ये जाऊ शकतात आफ्टर सम, असं नाही मग डिरेक्टली जातील, देर इज सम थिंग. मग कशी लावणार शिस्त तू मुलाला? काय वाटतं तुला? अनेक मार्ग आहेत कसं आपल्याकडे, अनेक मार्ग आहेत त्याच्यासाठी. म्हणजे जेवायला न देणे, खूप आहेत मार्ग आपल्याकडे, असं काही नाही आहे, खूप मार्ग आहेत त्याच्यातून. खूप मार्ग आहे म्हणजे. त्याच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या बंद करून टाकायच्या, हम्म, अशा खूप मार्ग आहेत. हम्म, त्याला जे आपण दिलंय ते काढून घ्यायचं हम्म. की तो बरोबर येणार, बरोबर वेळेत तो बरोबर मार्ग आहे. मार्गावर येणार तो बरोबर. बरोबर. त्याच्यासाठी काहीतरी केलेलं असतं की नाही, त्याला जे हवंय नको ते दिलेलं असतं. बरोबर. आता तर आपण कमी वयामध्ये मोबाईल सुद्धा मुलांकडे दिलेले आहेत. खूपच 8वीच्या कमी मुलं. 6वीच्या मुलांकडे, आमच्या पण 6वीच्या मुलांकडे मोबाईल आहेत. का रे बाबा मोबाईल आणला? त्याने आई बाबा बाहेर असतात कामावर, मग मला पोचलो की नाही शाळेत, घरी किती वाजता गेलो हे सांगण्यासाठी मोबाईल दिलाय. आम्ही पण काही बोलू शकत नाही, म्हणजे आहे ना. मग आता त्याचा तो नेहमीच चांगला उपयोग करतो असं पण नाही ना, मित्रांच्या संगतीने वाईट उपयोग पण करू शकतो. पण मग हे दिलंय ना, पालकांनी पण मान्य, पालकांना कळत नाही, आपल्याला कळतं तर पालकांना पण कळतं की आपल्या अपरोक्ष तो काही करू शकतो त्याचा मिसयूज. म्हणजे स्वातंत्र्य दिलेलं आहे ना, मग त्याचा गैरवापर होऊ नये, ते ऐकलं पाहिजे ना. आणि मुलं ऐकतात असं नाही आहे, मुलं ऐकणार, कारण त्यांना पण माहिती आहे ना. आता एक हा जो मुद्दा होता की नाही मारलं तर पाहिजे, त्याने शिस्त लागते वगैरे, पण मग त्याची लेवल काय असली पाहिजे? कितीच मारलं पाहिजे? काय लेवलला मारलं पाहिजे? समजून केलंच पाहिजे, कारण आताच्या मुलांच्या डोक्यात वेगळीच हवा आहे. सगळं बघितल्याने ते काही करू शकतात, त्यामुळे एक लिमिटपर्यंत. मग ही गोष्ट आपण ही जी लिमिट आहे ती आमच्या वेळेला कुठे गेलेली? हा? आमच्या वेळेला कुठे गेलेली लिमिट ही? तोंडानेच बोलतेस तू, बोल, शब्द पाहिजे होते. कुठे गेलेली ही लिमिट आमच्या वेळेला? का तुमच्या वेळेला काय तुम्हाला नुसतं काय मारतच राहिलो का? नाही, ओटसूट मारला, आपण ओटसूट मारला असं तसं नसतं. नाही बोलत आहे. मारण्याच्या स्पेसिफिक ह्याच्यामध्ये मी बोलतोय की मारताना सगळ्यांनी मारलेस. झाडू, मग लाटणं, बेल्ट, अजून लाथ, अजून पलिताचा डाग, गरम तेलाचा डाग. का प्रश्न नाहीये, मी बोलतो की काय म्हणजे काय का तुला असं वाईट ना वाटायचं मारल्यावर? वाटायचं ना. मग मग त्या ह्याच्यावर मलम कोणी लावलं नंतर? आधी मारून मग बलम लावलं म्हणून मारलेलं जातं का? पण आमच्यासारखा मार आताची पोरं नाहीच खाऊ शकत. याच्या पुढे ते पण त्याच्या आधीचा मार वेगळा होता. मी सांगितलं ना, तुमच्या वेळेला काय मार? आमच्या वेळेला असं पकडणं आणि आपटणं. कुठे जमिनीवर त्या मुलं असे म्हणजे खूप मस्ती करू, आपल्या मुलासारखं खूप असा, म्हणजे ऐकणारच नाही, त्या मुलाला धरून आपटलेलं आहे. असं खूप होते तेव्हा. पण मग ते असं काय एकदम असं लागलं बिगलं जोरात वगैरे असं ते त्या ह्याच्यात असायचं तंद्रीमध्ये. आणि मुलं पण तसली होती. आताच्या मुलाला फिट्स येईल असं आपटलं तर लगेच हॉस्पिटल. तेव्हाची मुलं तशी होती, स्ट्रॉंग होती, मेंटली स्ट्रॉंग होती आणि काटक होती ती अशी. आताची मुलं काय लगेच. आता तुला अजून एक ह्याच्यातली बाजू सांगतो की आता असं बराच स्टडी आहे किंवा असं बरंच बाहेर अशा गोष्टी रिसर्च वाईज आलेल्या आहेत की जेव्हा लहानपणी मुलांना मारलं जातं त्यांच्या डोक्यावर एक ट्रॉमा येतो, डोक्यात एक ट्रॉमा येतो, त्यांना एक एक्सपिरियन्स होतो ट्रॉमा. त्याचं कुठेतरी जाऊन मोठं झाल्यावरती अफेक्ट होतात त्यांना, त्यांच्या डे टू दैनंदिन लाईफमध्ये जगताना काही गोष्टींमध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा येतात. मला नाही माहिती, कारण मला असं काही कधी जाणवलं नाही, बट कारण मी पर्सनली मला माहीत असेल तरी मला माहीत नाही. आता तो ट्रॉमा आयडेंटिफाय नाही करतायत की मला कसला आहे, कसला ट्रॉमा आहे. बट जेव्हा थेरपिस्टकडे लोक बसतात, बोलतात किंवा वॉटेवर, जेव्हा की मला असं फील होतं मला ह्या गोष्टी जमत नाही, ह्या गोष्टींचा हप्ता, त्याचा कुठेतरी असं म्हणतात की त्याचा जो उगम आहे तो पॅरेंटिंगमधला उगम आहे. जेव्हा असं बऱ्याच लोकांना होतं, मी तुला एक्झाम्पल देऊन सांगतो की समज आई बाबा खूप भांडणारे असतील, लहानपणापासून मी आई बाबांना खूप भांडताना बघितलं आहे, तर त्या लोकांना कदाचित असं होतं की कोणी भांडायला लागलं की त्यांना एन्झायटी व्हायला लागते, धडधडायला लागतं. हा झाला त्यांचा चाइल्डहूड ट्रॉमा, समजतंय? तर हे आता खूप गोष्टी बाहेर यायला लागल्यात, म्हणजे आमच्या जनरेशनच्या पण, कारण आता थेरपिस्ट अवेलेबल झाले ना. आता लोक जाऊन थेरपिस्टशी बोलतात,
मित्राशी नाही बोलता येणार, बायकोशी नाही बोलता येणार, आईशी नाही बोलता येणार, पण थेरपिस्ट समोर जेव्हा बोलायला लागतो तर थेरपिस्ट त्याच्या कॅल्क्युलेशन्सनी सांगतो की ओके तुझ्यावर असं काही झालेलं का, मग हे तुला हे तुझं राहिलेलं आहे. किंवा फॉर एक्झाम्पल एक अशी गोष्ट असेल की लहानपणापासून बाबांसोबत एकदम घाणेरडं हे आहे संबंध, तर ते कधीच त्यांनी सुधारले नाहीत, पण त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट भलत्याच गोष्टीवर होतोय. मग ते थेरपिस्टशी बोलल्यानंतर तो थेरपिस्ट हे सजेस्ट करतो की तुला बाबांशी संबंध नीट करायला लागतील तर तुझी जाऊन ही गोष्ट सॉल्व्ह होईल. आणि ह्या सगळ्या मनातल्या विचारांचा सगळा विषय. तर त्याच्यामध्ये हा जो मारणं जो हा विषय ना, हा आता खूप इम्पॉर्टंट होऊन गेलाय. हा पण तू हे मी जे बोलते ना मारणं, हे जे तू बोलतोयस ना, हे सततची गोष्ट घडणारी. ही सतत घरामध्ये आई वडिलांमध्ये भांडण आहे किंवा वडील येऊन सतत मारतायत मुलाला, रोज मार खातोय तो मुलगा, चोपतायत. म्हणजे घरातलं वातावरण आणि त्या मुलावर होणारा त्याचा परिणाम आणि रोजचं घडणं आणि हे कधीतरी अति झाल्यावर मारणं, ह्याच्यात फरक आहे. आणि मग व्हॅलिड पॉइंट आहे की विदाउट रिझन जेव्हा गोष्टी होतात किंवा तुमची काही चूक नसताना गोष्ट जेव्हा तुमच्या होतं त्याचा मे बी ट्रॉमा होऊ शकतो. बट तुम्ही चुकलायत म्हणून तुम्ही जर मार खाताय तर त्या छोट्या मुलाला सुद्धा लिमिटमध्ये मार खाताय तर मे बी तुम्हाला त्याचा ट्रॉमा नाही बसणार, कारण की देयर इज अ रिझन. कारण अंतर्मन छोट्या मुलाला पण आहे ना की मी ते काहीतरी चुकले. प्राणी पण ना चुकल्यावर तो असा असतो ना, बरोबर, त्याला पण कळतं ना प्राण्याला, बाबा मी चुकलो इकडे, मी चुकलोय. मग आपण ओरडणं व्हॅलिड आहे. प्राण्याला कळतं, तिथे मुलाला भावना असलेल्याला का नाही कळणार आहे, त्याला कळतं. छोट्या मुलाला बाळाला कळतं की तो लगेच डोळे असे करतो. आपण डोळे असे मोठे केले की तो असा करतो की बाबा काहीतरी इथे चूक केली, आपण वस्तू ओढले किंवा काय केले, सांगून ऐकलं नाहीये, तिथेच पडतंय ते मूल, छोटं मूल, त्याला पण कळतं. मुलांवरती इन जनरल बंधनं जास्त घातली तर मग म्हणजे खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात. ओव्हर प्रोटेक्टिव्ह एक भाग झाला आणि एक नाही जायचं त्याच्यामध्ये पण प्रोटेक्शनच, म्हणजे ते हेच आहे की प्रोटेक्टिव्हनेसच, काळजीच असते याच्या मागे. पण ते एकदम असं ठेवल्यामुळे न काही बाहेर जास्त गोष्टी एक्सप्लोर न करून दिल्यामुळे, काही न केल्यामुळे, एकदम सतत काळजी जपत राहिल्यामुळे मग मेन जेव्हा ते बाहेर पडतात समाजात तेव्हा त्यांना प्रॉब्लेम येतो जगायला, असं वाटतं तुला? होतो ना, अशी उदाहरणं कितीतरी बघितलेली. काही मुलं घरात वेगळी असतात आणि बाहेर त्याच्या विरुद्ध, घरात शांत असलेलं शाळेत गेलेलं मस्तीखोर असतं, घरात मस्तीखोर असलेलं शाळेत शांत असतं, मग विरुद्ध वागतं आणि ते तसंच वागायला जातं. मग त्यामुळे मला तरी आणि मी तरी तुम्हाला आमच्या वेळेला तू काय विचार करून आम्ही म्हणजे कसं केलं? नाही, मी तुम्हाला जसं तुम्हाला हवंय तसं स्वातंत्र्य पण दिलं, पण असं पण नाही दिलं लूज पण एवढं सोडलं नाही. माझं बाहेरून आमचं लक्ष असायचं की बाबा हा काय करतोय, फोन करून किंवा इतर मार्गाने चौकशी करून आपल्यानी लक्ष ठेवून की बाबा हा नक्की काय करतोय, तसं स्वातंत्र्य आम्ही दिलं होतं. आणि तुला माहितीच आहे मुलींच्या बाबतीत पण आम्ही स्वातंत्र्य दिलं होतं, बंधनात कधीच ठेवलं नव्हतं. तेव्हा तुला हे 4-5 गोष्टी सांगितल्या असत्या मी, हुकअप बिकअप आणि बॉडी काउंट, तेव्हा दिलं नसतं ना स्वातंत्र्य मुलीच्या बाबतीत. तू जेव्हा लहान होतीस, तुझे आई बाबा तुझ्यावर जेव्हा जसं वाढवलं तुम्हाला, त्याच्यामध्ये आणि तू आम्हाला वाढवलंस, ह्याच्यामध्ये काय फरक होता? काय तुला गोष्टी अडॅप्ट करायला लागल्या असतील किंवा चेंज करायला लागल्या असतील? आणि त्यानंतर आपण आत्ताच्या याच्यावर बोलूया, पण मला आधीच ते सांगित काय तुला ॲज अ मदर, आफ्टर आई झाल्यानंतर तुला काय काय गोष्टी वाटले की अरे माझ्या वेळेला तर असं होतं, पण मला आता असं करून चालणार नाही, अशी कुठली गोष्ट होती? खूप आहेत गोष्टी. एखाद माझ्या तेव्हा कुटुंब मोठं असायची, म्हणजे मुलं जास्ती असायची. आम्ही तर 6 भावंड होतो. बरोबर. आणि आई वडील अशिक्षित होते, त्यामुळे त्यांना माहिती पण नसायचं की मुलगा कितवीत आहे, नाही पास झाले एवढंच त्यांना माहिती आहे. त्यांना काही नंबरचं किंवा मार्कांचं काही पडलेलं स्ट्रेसच नव्हतं की दर एक्झाम नंतर जाऊन मार्क सांगायचे. आम्हाला आतून वाटत होतं की बाबा आपण अभ्यास केला पाहिजे, पास व्हायला पाहिजे, आपल्याला 90च्या पुढे मार्क पाहिजेत, असं तेव्हा आम्हाला वाटत होतं. आणि आम्ही आमच्या जिद्दीवरच अभ्यास करत होतो. आणि फोर्सच नव्हता कर्रेवाला नव्हता, आम्ही स्वतःच करत होतो. आणि तेव्हा म्हणजे पैशाची पण आर्थिक चणचणच असायची, त्यामुळे नवीन कोरं पुस्तक आम्हाला कधी, आणि गाईड हे कधी सापडलंच नाही. 10वीला तर मला गाईड मी दुसऱ्याकडून आणलं आणि सुट्टीमध्ये 9वीच्या मेच्या सुट्टीत मी लिहून काढले 10वीचे, कारण विकत घ्यायला गाईड पैसे नाहीत ना आपल्याकडे, फक्त इंग्लिशचं, बाकीचं कुठल्या विषयाचं काहीच नाही मिळालं. ते पण दुसऱ्याचं आणलं आणि लिहून काढलं, कारण इंग्लिश कठीण जायचं आम्हाला, कारण मराठीला मीडियम, त्यामुळे इंग्लिश आमचं आम्ही
टोटली शब्दानी शब्द वाक्यानी वाक्य पाठ करायचो अच्छा. आणि जसंच्या तसं. आणि तेव्हा पुस्तकावरच आधारित प्रश्न उत्तर असायचे. आता पॅटर्न बदललाय, तेव्हा तसंच. त्यामुळे पाठ केलं की सगळं पटापट लिहून काढायचो, बरोबर. बस एवढंच करायचो. त्यामुळे आम्हाला आईवडिलांनी कधीच हे नाही केलं. आणि म्हणजे आणि आम्ही आमचेच म्हणजे तसं पाहिलं तर संस्कार त्यांनी वेगळ्या प्रकारचे केले आमच्यावर, पण आम्ही संस्कारित आमच्याच ह्याने आजूबाजूचं बघून झालो. पण आत्ता आमच्या जेव्हा तुम्ही मोठे झालात तेव्हा अनेक साधनं वाढली. तेव्हा टीव्ही एक आहे, टीव्हीच होता, बाकी मोबाईल हा नामोनिशान नव्हता, बाकीची जी साधनं आहेत ती नव्हती. पण तुमच्या वेळेला ती साधनं वाढली, त्यामुळे आम्हाला थोडी भीतीच. आणि आम्ही घरात नाही, आम्ही वर्किंग, घरात कोण नाही लक्ष ठेवायला. पाळणा घर तुमचं, त्या पाळणा घरातून घरी येईपर्यंत, शाळेतून घरी येईपर्यंत कितीतरी उद्योगधंदे. त्यामुळे ती एक डोक्यात भीतीच असायची, बाबा कसा आहे. आणि त्यामुळे थोडं आम्हाला खूप म्हणजे थोडं नाही, खूप लक्ष द्यावं लागलं आम्हाला मुलांकडे, लक्ष जास्त द्यावं लागलं. आणि एक काय म्हणतो म्हणजे खूप अशी काळजी वाटायची. आणि एक मनात असं आपलं मूल पण शिकलं पाहिजे, नीट शिकलं तरच जास्त पर्सेंटेज मिळाले, कारण ती स्पर्धा एक होती ना. जास्त पर्सेंटेज मिळाले तरच कुठेतरी कॉलेजमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल आणि पुढे लाईफ घडेल, असं एक. आणि मनामध्ये आमच्या पण, आम्ही सुशिक्षित असल्यामुळे आम्हाला पण आमचा मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा असंच वाटणार ना. काहीतरी उच्च समाजात नाव आपलंही काढेल नाही स्वतःचं. तुला का पाहिजे होतं मी व्हावं? मला तर माझ्या घरामध्ये अजूनही, आता बघू नातवंड काय करतात, डॉक्टर पाहिजे. डॉक्टर एक घरामध्ये, एक म्हणजे काही म्हणजे मेडिकलशी संबंधित. ते कोणच झालं नाही आपल्या, म्हणजे ना माझ्या माहेरी ना सासरी. पण आता तर टाइम खूप बदलला, इंजिनियर डॉक्टर याच्या पलीकडे गेला आता, म्हणजे करिअर वाईज. तर तुला आता ॲज अ आई कसं वाटतं, ओव्हरऑल कसं वाटतं? म्हणजे आता एवढा टाईम झाला, आता तुझी मदर फेस पण गेली आहे, म्हणजे तुला तुझ्या मुलांना मदरसारखं बघावं लागतं असं पण नाही. आता त्यांच्या बायका आल्या आहेत, त्यांचं लाईफ चालू झालं आहे. सो ॲज अ मदर आता तुला कसं वाटतं? ॲज अ मदर आता मी एकदम रिलॅक्स आहे. माझं काम आता इथे फुलस्टॉप झालेलं आहे. आता मला नातवंड सांभाळायची आहे, पुढची स्टेप माझी चालू झालेली आहे. त्यामुळे मुलांच्या बाबतीत माझं आता काम झालेलं आहे, कारण आता ते काय म्हणतो चौकटीच्या बाहेर जाणारच नाही आहे. त्यांचं करिअर आहे. आता ते म्हणतो ना आउटला जाणं, आउटलाईनला जाणं ते आता संपलेलं आहे. पण तशी भीती होती का कधी? म्हणजे माझ्या बाबतीत बोल, जेव्हा आणखी माझं करिअर खूप असं बोलतात ना, इथं एक ना धड भारावर चिंध्यावाला माझा सीन होता. जोपर्यंत मी सेटल असं म्हणू शकतो, काय आपण म्हणूया पहिला जॉब जेव्हा भाडीपामध्ये मिळेल, तेव्हा तुला वाटलेलं की हा सेटल झाला, की त्याच्या आधी वाटलेलं, की कधी वाटलं तुला की हां बाबा आता हा झालं बाबा याचं? तोपर्यंत माझ्या काय चालू होतं तुला माहिती आहे. तर तेव्हा कसं वाटत होतं तुला, काय होतं तुझ्या डोक्यात नाही ॲज अ मदर? जेव्हा तू भाडीपामध्ये, आमचं एक कसं होतं, तू एकदा मला लेक्चर पण दिलं होतं त्याच्यावर, पॉडकास्ट केलेलं, कारण मी तुला सांगितलं होतं की गव्हर्नमेंट जॉब कर. तू जे मधून मेटल केले, मेटलवाल्यांना रिझर्व्ह बँकेमध्ये, याच्यामध्ये जॉब आहेत चांगले. तेव्हा तुम्हाला भलं मोठं एक लेक्चर दिलं होतं. मला लेक्चर दिलं होतं जॉब करणं आणि स्वतःचा बिझनेस करणं, याच्यात खूप मग फरक आहे. मग तुम्हाला त्याचे फायदे तोटे, गव्हर्नमेंट जॉबमध्ये काय काय बंधन आहेत, मर्यादा आहेत, ते तू सांगितलं होतं. आणि बिझनेसमध्ये काय, आता तुझं ते मत होतं. मग तेव्हा तुझं काय तुला पटलेलं? नाही, मला नव्हतं पटलं की म्हणजे अजूनही असं तसं पाहिलं अगदी, म्हणजे मी स्पष्ट बोलते की तुझा जो आता आहे हा पण असं वर खाली असतो ना. बिझनेस म्हटलं की तो वर खाली असतो. आणि तुझं हे कसं आहे, मीडिया आहे. आता मीडियाचं कसं किती येतं आणि किती जातं असं पण आहे ना. त्यामुळे थोडी भीती वाटतच होती मला. पण आता तुझं एवढा सक्सेस बघितल्यानंतर की तू काही थांबणार नाही, आणि तू फक्त एकच गोष्ट घेऊन बसलेलं नाहीस, अनेक मार्गाने तू करतोयस. त्यामुळे एक नाही दुसरा मार्ग तुला सापडेल आणि तुला सक्सेस मिळेल. त्यामुळे आता मला तुझ्या काय म्हणायचं प्रगती किंवा तुझं जे काही यश आहे त्याच्यात तू मागे येशील असं मला वाटत नाही. तू काहीतरी करशील. बरं इथे नाही आहे, स्टॉप झाला तरी तू वेगळा मार्ग काढून तू पुढे पुढे जाशील, याची शाश्वती आहे. कसं वाटलं हा ओव्हरऑल आमची चर्चा आणि गप्पा, आणि कसे वाटले माझे मम्मीचे विचार, ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका, थँक्स बटन दाबायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या असंच एका कुठल्या तरी मस्त गप्पा, टाईमपास काहीतरी. बाय. मम्मी एकदा बोल इथे, सबस्क्राईब राईट नाव.
हे सगळं करायची काय मी तुझ्यासारखं करते, तू करतोस. अच्छा मी बोला हे का केलं असं डायरेक्ट असं डायरेक्ट हा कर सबस्क्राईब आणि पहिले बरं सबस्क्राईब राईट नाव आणि मग करायचं सबस्क्राईब राईट ना.